आजपासून सुरू होणाऱ्या श्रावण मासाची आणि नागपंचमीचा आणि पहिला श्रावणातील सोमवार हा शर्कयोगाचा योग आणि यामुळे भाविक भक्तांचा आनंदाला पारावर उरलेला नाही। आणि मी सध्या भीमाशंकर मंदिराच्या परिसरात आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या अर्धनारी नटेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात। माझ्या पाठीमागे पाहू शकताय की या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशाच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आपल्या या बंबम बोलेच्या जयघोषामध्ये हर हर महादेव करत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात। या दर्शनानं खरं तर मन तृप्त करत असतात। या भावसागरामध्ये डुबलेल्या या भाविकांचं खरं तर आपण संवाद साधणार आहे। काय सांगाल, कुठनं आलेला आहात आणि कसा प्रवास झाला आणि आजच्या दर्शनानं काय वाटलं? माझे नाव निलेश जाधव। मी चिंचवडवरून आलो, चिंचवड पुणे। तर मी आणि माझे सहकारी मित्र आम्ही रात्री प्रवास चालू केला होता। पावसाने थोडीफार मध्ये सर दिली, पण आम्ही जसं तसं इथंपर्यंत पोहोचलो। पार्किंगचं नियोजन जसं पोलीस कर्मचाऱ्यांनी खूप व्यवस्थितरित्या केलेलं आहे आणि पुढे दर्शनाची रांग म्हणा, बाकीचं व्यवस्थापन म्हणा तर व्यवस्थितरित्या हँडलिंग केलेलं आहे। सकाळी लवकर दर्शनाच्या रांगेत लागलो होतो आणि श्रावण मासारंभ म्हणून पहिल्या सोमवारी महादेवाचं दर्शन घेऊन खूप छान वाटतंय। वातावरण एकदम भक्तिमय झालेलं आहे आणि माझी अशी सगळ्यांना इच्छा आहे की सर्व भाविकांनी व्यवस्थितरित्या इथं येऊन व्यवस्थितरित्या महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि महादेव आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील ही माझी महादेवाचरणी प्रार्थना। नक्कीच सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भीमाशंकराला श्रावण मासाच्या सरींनी सुद्धा नाहून घातलेला, त्याच त्यांच्या भाविक भक्तांना सुद्धा या धारधुक्यात सरींच्या माध्यमातून भक्तिमय असा आशीर्वाद देताना पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, भीमाशंकर, पुणे।